उडवेतील तिचा तो विद्यापंथी या शाळेची विद्यार्थिनी आहे। आज मला एका गोष्टीची खंत लागली की काल परवा बदलापूरमध्ये शाळेत शिकत असलेल्या आमच्या सारख्या चिमुकल्या विद्यार्थी सोबत घडलेली दुर्दैवी घटना, या घटनेचा मी जाहीर निषेध करते। आज आमच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की आम्ही शिक्षण घेण्यासाठी शाळेत जावं की नाही, आम्ही कोणाला दादा बोलायचं की नाही, शाळेत शिकवणारे आम्हाला शिक्षक यांना आम्ही आमचा आदर्श समजायचं की नाही। अहो, खरोखर खूपच वाईट वाटले। बदलापूर मध्ये आमच्या ताई सोबत अन्याय झाला। आमच्या सारख्या मुलींना जन्माला येणं हे चूक आहे का? आपल्या देशात अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांनी शिकवण दिली, स्त्रियांचा सन्मान व आदर केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या चौकटी हा भारत देश चालतो। माझी प्रशासनाला कळकळीची विनंती की स्त्रियांवर व शालेय विद्यार्थिनीवर होणारे अन्याय अत्याचार थांबवा। बदलापूर मध्ये आमच्या ताईला न्याय मिळवून द्यावा। जय भीम, नमो बुद्धाय। बदलापूर मध्ये जी घटना घडली, अंबरनाथ मध्ये जी घटना घडली, कल्याण मध्ये पण ज्या काही घटना घडल्या हे गर्द सेवन करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून घडल्या। आज माझ्या कल्याणच्या माता भगिनी मुली ह्या सुरक्षित नाही आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आज हे मूक आंदोलन आम्ही राज्यभरात करत आहोत। त्याचा भाग म्हणून कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये करत आहोत। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।